यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। भावलीमधील पर्यटक मारहाण आणि विनयभंग प्रकरणामध्ये आरोपींना कोर्टात हजर केलं होतं। इगतपुरी प्रकरणामधील आरोपींना 18 जुलैपर्यंत आता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे, जी 18 जुलैपर्यंत असेल। 9 आरोपींना पकडलेलं होतं आणि त्यांना कोर्टामध्ये हजर केलं आणि त्यांना कोर्टानं 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। त्यामुळे पोलीस कोठडीमधून नेमकं काय समोर येणार ते बघावं लागेल। भावली धबधबा परिसरामध्ये जे पर्यटक गेलेले होते त्यांना मारहाण झालेली होती, त्यांचा पाठलाग करण्यात आलेला होता आणि त्यांच्यासोबत गैरवर्तन करण्यात आलेलं होतं। 15 ते 20 किलोमीटरपर्यंत त्यांचा पाठलाग या लोकांनी केलेला होता आणि याच प्रकरणात 9 आरोपींना अटक केली, त्यांना कोर्टामध्ये हजर केलं। यावेळेला कोर्टानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। तर ही तेव्हाची दृश्य आपण बघू शकतोय। 2-3 दिवसांपूर्वी जेव्हा पर्यटक भावली धबधबा परिसरामध्ये फिरायला गेलेले होते त्यावेळेला या कुटुंबावर हल्ला झालेला होता। त्यांच्यासोबत वाद घालण्याचा प्रयत्न काही टोळक्यानं केलेला होता आणि त्याच्यानंतर या कुटुंबाचा पाठलाग केला, त्यांची गाडी फोडली, हातामध्ये त्यांच्या स्टॅम्प आपल्याला दिसून येत आहेत। त्याचबरोबर लोखंडी रॉड सुद्धा या टवाळखोरांच्या हातामध्ये होते आणि त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला होता। याच हल्लेखोरांना कोर्टामध्ये हजर केलं। कोर्टानं पोलीस कोठडी त्यांना सुनावलेली आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार, या कोठडीतून काय समोर येणार याकडे लक्ष असेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। लक्ष्मण, काय सांगाल, या टवाळखोरांना आता पोलीस कोठडी सुनावली आहे, काय अपडेट्स आहेत? लक्ष्मण, आवाज येतोय? सगळ्या आरोपींना आज इगतपुरीच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि या सगळ्या आरोपींची 3 दिवस त्यांना पोलीस कोठडी अर्थात 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे आणि 18 तारखेपर्यंत या सगळ्या आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारी वकिलांनी देखील जोरदार युक्तिवाद केला, आरोपीच्या वकिलांनी देखील त्या ठिकाणी जोरदार युक्तिवाद केला। यामध्ये 2 महत्त्वाच्या घटना त्या ठिकाणी सांगण्यात आल्या, ते म्हणजे FIR मध्ये जो अंतर दाखवण्यात आलेलं होतं की या आरोपींनी संबंधितचा पाठला जो आहे तो 30 किलोमीटरपर्यंत केला असं त्या ठिकाणी म्हणण्यात आलं। मात्र घोटी पोलीस ठाण्याचं जे अंतर आहे टोल नाक्याचं ते केवळ 5 ते 6 किलोमीटर आहे। अशा स्वरूपाचा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी त्या ठिकाणी केलेला होता। त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणामध्ये जे आरोपी अटक करण्यात आलेले होते त्यांच्या वेळेची तफावत जी आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गॅप जो आहे तो पाहायला मिळालेला आहे। याचं कारण असं आहे की 24 तासाच्या आत या आरोपींना न्यायालयासमोर हजर करणं अपेक्षित होतं, मात्र पोलिसांनी तसं केलं नाही। त्यांच्या अटकेची वेळ, अरेस्टची वेळ जी आहे ती रिमांड बुकमध्ये वेगळी आहे आणि प्रत्यक्षात वेगळी आहे, अशा प्रकारचा युक्तिवाद जो आहे तो त्या ठिकाणी आरोपींच्या वकिलांनी केला। त्यानंतर सरकारी वकिलांनी आणि तपास अधिकारी असलेल्या पोलिसांनी देखील यामध्ये एक युक्तिवाद जो आहे तो त्या ठिकाणी केला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ज्या वेळेला यांना ताब्यात घेतलं तो चौकशीचा भाग होता, चौकशीसाठी त्या ठिकाणी ताब्यात घेतलेलं होतं आणि चौकशीला ताब्यात घेतली ती वेळ अरेस्टची वेळ होऊ शकत नाही, अशा प्रकारचा युक्तिवाद जो आहे तो पोलिसांनी त्या ठिकाणी केला। आणि एकूणच जर आपण या सगळ्या प्रकरणात बघितलं तर पोलिसांनी देखील युक्तिवाद जोरदार केला आणि या सगळ्या घटनेनंतर 3 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावली। आपल्यासोबत तपास अधिकारी आणि पोलीस निरीक्षक जे आहे त्यांनी हा गुन्हा दाखल केला आहे, ते आता माध्यमांशी बोलत आहे। नेमकं कोर्टात काय घडलं आपण त्यांना विचारू। सर, आज न्यायालयामध्ये जो काही युक्तिवाद झाला नेमकं काय घडलं, किती दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली? आज आम्ही कोर्टामध्ये भावली प्रकरणामधले आरोपी प्रोड्यूस केले होते। आम्ही त्यांची पोलीस कस्टडी रिमांड मागितली होती। त्यांचे वकील आणि सरकारी वकील आणि आम्ही केलेल्या युक्तिवादानंतर आम्हाला माननीय हुजूर कोर्टाने 18 तारखेपर्यंत रिमांड दिलेला आहे, म्हणजे 3 दिवस आम्हाला रिमांड भेटलेला आहे त्यांचा पुढील तपासाकरिता। धन्यवाद। काय कारणं दिलेली होती? आम्ही तपासासाठी त्यांनी ज्या हे गुन्ह्यामध्ये वापरलेली हत्यारं आहेत, वाहनं आहेत किंवा इतर जे त्यांचे साथीदार आहेत त्यांच्या अटकेसाठी आम्हाला त्यांची कस्टडी गरजेची आहे। आणि मेन म्हणजे जो गुन्हा घडला त्यावेळेस त्यांचे सोन्याची चैन आणि मोबाईल ह्या मौल्यवान वस्तू देखील त्यांनी काढून घेतलेल्या आहेत, त्याची रिकव्हरी महत्त्वाची आहे असं सांगितलं होतं। त्या अनुषंगाने कोर्टाने आम्हाला 3 दिवसाची रिमांड दिली। 2 आरोपींना अटकेच्या बाबत जी वेळ होती त्याच्यामध्ये त्यांनी 24 तासाच्या घेतलं की 24 तासाच्या आत हजर केलं नाही, नेमकं हे काय होतं? नाही, आपण त्यांना अटक केल्यानंतर 24 तासामध्ये कोर्टात प्रोड्यूस केलेलं आहे। त्यांनी त्यांची वकिलांनी त्यांची भूमिका सांगितलेली आहे की त्यांना नाही का अरेस्ट करताना आपण त्यांच्या नातेवाईकांना कल्पना दिली नाही किंवा काय, पण आपण त्यांच्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत, कायद्यामधल्या ज्या तरतुदी आहेत त्याचं पूर्ण पालन केलेलं आहे आणि आपण नेक्स्ट याला त्याचं उत्तर देऊ। त्यांनी असे म्हटलं की अनेक आरोपी जे आहेत ते घटनास्थळावर नव्हते, पोलिसांनी त्यांना त्यांच्या घरून उचललं, कोणाला शेतावरून उचललं, या प्रकरणाशी संबंध नसताना त्यांना ताब्यात। रिमांड जी आहे ती त्याच तपासासाठी घेतलेली आहे। रनिंगमध्ये ऑफेन्स घडलेला आहे, जे फुटेज आलेलं आहे ते फक्त बाईकवरच्या मुलांचे चेहरे क्लिअर झालेले आहेत किंवा जे फुटेजमध्ये आलेले आहेत त्या गाडीमधून उतरलेले लोक आहेत
त्या गाडीमध्ये कोण कोण होते, काय होते, त्यांची सांगड घालायची आहे. आरोपी आहेत, त्यांच्यापैकी काही आरोपींवर पूर्वश्रमीचे गुन्हे आहेत. ते सांगणार किंवा ते काय बोलतात त्याच्यामध्ये लिंकअप करणं आणि त्यातून अजून आरोपी निष्पन्न होत आहेत का किंवा ह्यांचा सहभाग काय काय होता आणि त्यांची भूमिका काय होती, त्याच्यामध्ये हिस्सा किती होता त्या गुन्ह्यामध्ये, त्यासाठीच आम्ही रिमांड कॉल केली होती. काही आरोपी फरार आहेत, त्यांच्या दृष्टीने काय नेमकं तपास केला जातो? फरार असलेल्या आरोपीपैकी आकाश भोईर याच्यावरती 302चा गुन्हा दाखल आहे घोटी पोलीस स्टेशनला. आणि आत्ता जो आरोपी आणलेला आहे त्यापैकी पण एकावरती मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल आहे आणि दुसऱ्यावरती 307चा गुन्हा दाखल आहे. हा, 3 जण पूर्वश्रमीचे आहेत. आपण किती दिवसांचं पीसी मागितलं होतं? आम्ही 7 दिवसाची पीसी मागितली होती, तर आम्हाला 3 दिवस मान्य कोर्टाने पीसी सर, दिलेली आहे. आपण एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की शिट्टी वाजवणारे यातले नव्हते, मग ते कोण आहेत नेमके? इन्सिडेंट एक पर्यटकासोबत झालेला आहे. ते जे फिर्यादी आहेत ते फिर्यादींनी आहे ना, ज्यांच्यासोबत हे चाललं होतं त्यांचं की बाबा तू असा का वागतोयस, शिट्टी का वाजवतोयस किंवा नाही का महिलांना बघून हे का करतोयस, तू युटीज का करतोयस, तर त्यांच्याशी ह्यांचं काहीतरी होणं झालं असतं तर आपण त्याला हे करू शकतो. पण ते न होता हे इतर आलेल्या ह्यांनीच त्यांच्याशी धक्काबुक्की आणि मारहाण चालू केलेली आहे. मग त्याचा इंटेन्शन काय होता, बरं ते तिथं संपलेलं होतं प्रकरण. मग त्यानंतर परत खाली अडवून त्यांना मारणे, त्यांचा पिछा करणे आणि जे डिस्टन्स आहे ते आम्ही गोंद्यापर्यंत असं सांगितलेलं होतं. आम्ही कुठेही 30 किलोमीटर किंवा 40 किलोमीटर म्हणलं नव्हतं. टोलनाक्याच्या पुढे गोंदे गावापर्यंत झालेलं आहे. फिर्यादमध्ये पण तेच नमूद आहे. त्याचा विपर्यास पण तिथे मग ते कोण आहे सर, ते आरोपी कोण आहे? शिट्टी हे मारणारे? त्यांची गावं- नाही, ते नाही आहेत, ते म्हणजे नाही का ते अननोन आहेत. फिर्यादींना परत ते त्या ह्याच्यामध्ये पण दिसलेत की नाही